इंद्रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 मध्ये जे जीवाचे 5 असाधारण भाव आहेत त्याचं वर्णन बघत होतो आपण. तर त्याच्यामध्ये जे पारिणामिक भाव आहे त्याचं लक्षण काय आहे हे आता बघितलं 1-2 दिवसामध्ये. त्याच्याबद्दल जरा असं विशेष खुलासा सांगताय. जिसके होने में द्रव्य का स्वरूप लाभ मात्र कारण है वह परिणाम है. कर्म के उदय उपशम क्षय और क्षयोपशम के बिना जो भाव होता है उसे पारिणामिक भाव कहते हैं. म्हणजे पारिणामिक भावाला कर्माच्या अवस्थेची अपेक्षा नाही. कर्म त्याचं काय निमित्त असायला पाहिजे असं नाही. एक्झाम्पल काय दिलं होतं, जसं जीवाला जीवरूप राहण्यामध्ये कुठलंही कर्म आवश्यक नाही आहे. कर्माची तिथं अपेक्षा नसताना सुद्धा जीव जीवरूपच आहे कुठल्याही अवस्थेमध्ये कुठल्याही काळामध्ये. तर पुढं सांगतायत राजवार्तिकमध्ये, कर्म के उदय उपशम क्षय और क्षयोपशम की अपेक्षा न रखने वाले द्रव्य की स्वभावभूत अनादि पारिणामिक शक्ति से ही आविर्भूत जो भाव वह पारिणामिक भाव है. म्हणजे पारिणामिक भाव हा स्वभावभूत आहे आणि द्रव्याचा तो अनादि अनंत परिणाम आहे. परिणाम अर्थात स्वभाव ही है प्रयोजन जिसका वह पारिणामिक है. जो क्षय आदि चारों भावों से व्यतिरिक्त जीव अजीवगत भाव है वह पारिणामिक भाव है. क्या बताया? जो जीव और अजीव सभी द्रव्यों में जो समान रूप से अनादि अनंत रहने वाला है वह पारिणामिक भाव है. जीव में ही ये 4 भाव घटित होते हैं, क्षयोपशमिक, क्षायिक, औदयिक और औपशमिक. बाकी अन्य द्रव्यों में तो सब पारिणामिक भाव ही है. जो कर्मजनित औदयिक आदि भावों से अतीत है तथा मात्र न्यायक भाव ही जिसका विशेष आधार है वह जीव का पारिणामिक भाव है और अचेतन भाव शेष द्रव्यों का पारिणामिक भाव है. मतलब चेतन ये जीव का पारिणामिक भाव है और अचेतनता ये अन्य सभी द्रव्यों का पारिणामिक भाव है. पंचाध्यायी की अपेक्षा से भी वैसे ही बताया. कर्मों के उदय आदि की अपेक्षाओं से रहित केवल आत्मद्रव्य रूप ही जिसका स्वरूप है वह पारिणामिक भाव कहलाता है. इसके 3 भेद है, जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व. ये 3 पारिणामिक भाव के भेद है. ये तीनों भाव अन्य द्रव्यों में नहीं होते, इसलिए आत्मा के जानने चाहिए. आत्मा के असाधारण भाव जानने चाहिए. वास्तविक पारिणामिक भाव तो सामान्य रहता है, लेकिन हर द्रव्य की अपेक्षा से अभी उसके वो विशेष गुण बता रहे हैं ना. तो यहाँ पे बताया जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व ये अन्य द्रव्यों में नहीं पाए जाएंगे. इस वजह से आत्मा के ये असाधारण गुण है, असाधारण भाव है. लेकिन सभी जीवों की अपेक्षा से देखें तो ये सामान्य है, इसीलिए पारिणामिक बताया. इनको भी किसी भी कर्मों की अपेक्षा नहीं है. परसों बताया था ना, सिद्ध भव्य है क्या अभव्य है? रूपाली, सिद्ध भव्य का अभव्य? स्नेहा, शंकालिका काय? सिद्ध भव्य आहेत की नाहीत? बताओ. भव्य ना भव्य ना भव्य. हाँ, क्यों? क्योंकि भव्य से भी अतीत हो गए. भव्य की परिभाषा क्या की थी हमने? बोल रूपाली. भव्य म्हणजे कोण? कोण रूपाली? 1 मिनट, सॉरी. जिसमें मोक्ष में जाने की पात्रता है या जो
सिद्ध होने योग्य है उसको भव्य कहते हैं। तो ये बताया था ना। तो अभी सिद्ध हो गए तो भव्यत्व क्या रहा वहाँ पे? अभी होना क्या है? होने जैसा कुछ रहा ही नहीं ना, इस वजह से उसको न भव्य कहते हैं न अभव्य कहते हैं। जो सिद्ध है वो न भव्य है न अभव्य है, भव्य अभव्य से अतीत है, ऐसा बता रहे। तो अस्तित्व, नित्यत्व, प्रदेशवत्व आदिक भाव भी पारिणामिक भाव है। ऐसा गोमट सार में, तत्वार्थ सूत्र में, तत्वार्थ सार में, नियम सार में ऐसे बताया है। जो कोई भी सामान्य गुण है उनको भी कर्मों की किस पर्याय की अपेक्षा है? जो सामान्य यानी अभी अस्तित्व, जो द्रव्य का अस्तित्व है उसको किस कर्म की अपेक्षा है? सत रहने के लिए हर द्रव्य को क्या आवश्यकता क्या है बहिरंग में? हर द्रव्य तो स्वभाव से सत है। तो इस वजह से बता रहे हैं कि ये अस्तित्व आदि जो सभी भाव गुण है, सामान्य गुण जीव के, तो वो भी जीव के या सभी द्रव्यों के, तो उनको भी किसी कर्म आदि की अपेक्षा नहीं है। इस वजह से सभी सामान्य गुण है वो पारिणामिक भाव है। ये अस्तित्व आदि तो जीव और अजीव दोनों में साधारण है, इसलिए मतलब अस्तित्व आदि सामान्य गुण सभी द्रव्यों में है, इस वजह से उनको भी यहाँ पे ग्रहण किया है। कैसे? पारिणामिक भाव करके। अस्तित्व, अन्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, पर्यायवत्व, असर्वगतत्व, अनादि संतति बंधनबद्धत्व, प्रदेशवत्व, अरूपत्व, नित्यत्व आदि के समुच्चय के लिए यहाँ पे ये भी भाव ग्रहण किए गए हैं, ऐसा बता रहे हैं। मुझे एक डायरी पाहिजे होती, आणून देना डायरी विसर। तो क्या बता रहे थे? जो अस्तित्व, अन्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व ये सभी सामान्य गुण है वो भी पारिणामिक भाव ही है। नित्यत्व, अनादि संतति बंधनबद्धत्व, यानी जिसका कभी भी नाश नहीं होने वाला ऐसा अनादि अनंतत्व जो जीव में या सभी द्रव्यों में पाया जाता है, तो वो भी सामान्य गुण है या पारिणामिक भाव है। प्रदेशवत्व, अरूपत्व ये अभी जीव में या अन्य 5 द्रव्यों में लेना जो पुद्गल में नहीं है। और असर्वगतत्व ये सभी भाव जीव के पारिणामिक भाव है। तो ये भाव जीव की कोई भी अवस्था हो बहिरंग में, उस वजह से उनका इम्पैक्ट इस पे नहीं होगा पारिणामिक भाव पे। ऐसा जो होता है वही पारिणामिक भाव सिद्ध अवस्था में व्यक्त हो गया है अभी है, और वैसा ही परिणमन चल रहा है, जैसे स्वभाव है वैसा ही। शुद्ध अशुद्ध पारिणामिक भाव क्या है ये बता रहे द्रव्य संग्रह की अपेक्षा से। प्रश्न, शुद्ध पारिणामिक परम भाव रूप जो शुद्ध निश्चय की अपेक्षा से जीव गुणस्थान तथा मार्गणा स्थानों से रहित है, ऐसा पहले कहा गया है। और अब यहाँ भव्यत्व अभव्यत्व रूप से, भव्य अभव्य रूप से मार्गणाएं भी आपने पारिणामिक भाव कहा, सो यह तो पूर्वापर विरोध है। क्या बताया? शुद्ध पारिणामिक भाव जो आहे तर त्याच्यामध्ये गुणस्थान, मार्गणास्थान वगैरे हे भेद नाही आहेत असं सांगितलेलं आहे। आणि मग पुन्हा तुम्ही आता काय करताय? जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व असं भेद करून सांगताय, मग हे परस्पर विरोधी नाही आहे का असं शंका करायची शंका आहे। काय कळलं? गुणस्थान, मार्गणास्थान वगैरे नव्हते असं सांगितलं पहिला, आणि आता म्हणताय की त्याच्यामध्ये भव्य अभव्य असे भेद आहेत। शुद्ध निश्चयाच्या अपेक्षेने पारिणामिक भाव अभेद असतो असं सांगितलं, आणि परत तुम्ही काय सांगताय? हे भव्य अभव्य भेद आहेत। तो उत्तर दे रहे पूर्व प्रसंग में तो शुद्ध पारिणामिक भाव की अपेक्षा से गुणस्थान और मार्गणा का निषेध किया है, और यहाँ पर अशुद्ध पारिणामिक भाव रूप से भव्य तथा अभव्य में दोनों मार्गणा में भी घटित होते हैं। म्हणजे म्हणूनच म्हणलं ना आपण पहिल्यांदा पारिणामिक भावाचे 2 भेद काय केले? शुद्ध पारिणामिक भाव आणि अशुद्ध पारिणामिक भाव। का केलं? अशुद्ध पारिणामिक का म्हणायचं त्याला?
पर्याय कसं म्हणायचं? भव्य, भव्य, जीवत्व, हे पर्याय कसं म्हणायचं? काय सांगितलं होतं? भेद केला म्हणून. हां, अशुद्ध का म्हणलं तर भेद केला म्हणून अशुद्ध. पारिणामिक भाव एक स्वभाव आहे आणि त्याचा भेद केला गेला तर तो अशुद्धता आली म्हणून. आणि असं पण म्हणलं की भव्य, अभव्य हे नष्ट होणारी, अभव्य नाही, भव्य किंवा 10 प्राणरूप जीवत्व वगैरे हे नष्ट होणारे भाव आहेत, या अपेक्षेने पण म्हणलं गेलं कदाचित की ते अशुद्ध पारिणामिक आहेत. पण जिथं शुद्ध पारिणामिक भाव म्हणतो तिथं अभेद आहे, त्याच्यामध्ये एक फक्त चैतन्य प्राणरूप जीवत्वच आहे. पण जिथं अशी भेदविवक्षा आली त्याला अशुद्ध म्हणलं. जसं आपण अशुद्ध निश्चय नाही म्हणतो. का अशुद्ध निश्चय नाही म्हणतो? तिथं जो अभेदोपचाराचा कॉलम घेतो 7 नंबर चार्टमध्ये, मग त्याच्यामध्ये हेच अपेक्षा घेतली की जिथं भेद आला तिथं अशुद्धी आली आणि जिथं अभेद आहे तिथं शुद्धता आहे. प्रश्न: शुद्ध अशुद्ध भेद से पारिणामिक भाव 2 प्रकार का नहीं है किंतु पारिणामिक भाव शुद्ध ही है. असा प्रश्न आहे, शंकाकाराची शंका आहे की पारिणामिक भावामध्ये जर तुम्ही भेद केला तर ते सुद्धा अशुद्धच म्हणावं लागेल किंवा शुद्ध आणि अशुद्ध असं 2 भेद करायला गेल्यावर असं नाही, नका म्हणू, अशी शंकाकाराची शंका आहे. तो यहाँ कहते हैं वह भी ठीक नहीं है क्योंकि यद्यपि सामान्य रूप से पारिणामिक भाव शुद्ध है ऐसा कहा जाता है, तथापि अपवाद व्याख्यान से अशुद्ध पारिणामिक भाव भी है. म्हणूनच सूत्र सांगितलं तत्वासूत्रामध्ये जीवा भव्या भव्यत्वानी च. या सूत्रामध्ये पारिणामिक भाव 3 प्रकारचा सांगितलेला आहे. उनमें शुद्ध चैतन्य रूप जो जीवत्व है वह अविनश्वर होने के कारण शुद्ध द्रव्य के आश्रित होने से शुद्ध द्रव्यार्थिक नई की अपेक्षा शुद्ध पारिणामिक भाव कहा जाता है. काय म्हणले? द्रव्याच्या आश्रित असल्यामुळे तो भाव शुद्ध आहे. तथा जो कर्म से उत्पन्न 10 प्रकार के प्राणोरूप जीवत्व है वह जीवत्व भव्यत्व तथा अभव्यत्व भेद से 3 तरह का है और ये तीनों विनाशशील होने के कारण पर्याय के आश्रित होने से पर्यायाश्रित नई की अपेक्षा से अशुद्ध पारिणामिक भाव कहे जाते हैं. म्हणजे पर्याय किती वेळाची? ती आता क्षणभर नाही म्हणायची, कारण भव्यत्व ही पर्याय आता मोक्षाला जाईपर्यंत तो भव्य राहणार आहे. हां, अनादि शांत झाली. कारण भव्य जीव भले तो निगोदात असेल तरी भव्य आहे. मग तिथून त्याची भव्यत्वाची अभिव्यक्ती 4th गुणस्थानामध्ये झाली. तिथून प्रवास करत तो कुठंपर्यंत आला? 14व्या गुणस्थानापर्यंत. मग 14व्या गुणस्थानामध्ये भव्यत्वाचा अभाव झाला. त्याच्यानंतर तो जीव सिद्ध अवेशाला, हां, न तो सिद्ध न भव्य राहिला न अभव्य राहिला. त्यामुळं हे भाव अनादि शांत म्हणले गेले. इवन 10 प्राणरूप जीवत्व सुद्धा तसंच लावायचं. अनादीपासून तुमच्याजवळ जीवत्व आहे आणि शांत म्हणजे नष्ट होणार आहे. जेव्हा सिद्ध अवस्था प्रगट होणार त्यावेळेस हे 10 प्राणरूप जीवत्व तिथं राहणार नाही. मग काले काय सांगितलं? पंढरपूरच्या प्रवचनमध्ये ऐकलं की ते म्हशीचं ध्यान करतो ना, हे कशासाठी चाललं लक्षात ठेवा, जीवत्वासाठी सांगत होते. तर तो समयसार में उदाहरण दिया है ना कि जो व्यक्ति भैंस का ध्यान कर रहा था 3 दिन तक, वो एक कुटिया में बैठा था और मैं भैंसा हूँ ऐसा चिंतन कर रहा था. तो सच में 3 दिन के बाद उसको ऐसा भासित होने लगा कि मैं भैंस हूँ, क्या म्हणायचं, भैंसाच म्हणायचं, भैंसा हूँ और मेरी इतनी बड़ी बड़ी सींग है, इतने बड़े बड़े सींग है. तो वो कुटिया का जो दरवाज़ा था वो छोटा था, तो उसमें से वो सींग अटक रहे थे, वो बाहर नहीं आ रहा, ऐसे उसको फील हो रहा है. मतलब वहाँ पे ऐसे घटाया है, जो आप संस्कार करते हैं वैसा अनुभव शुरू हो जाता है. तो आपको करना क्या है, वो भैंसा रहे या शरीर रहे, आप शरीर को भी मैं करके अनुभव कर रहे, तो आपको अनादि से यही संस्कार है, मैं शरीर ही हूँ. इस शरीर से मैं बाहर कैसे निकलूँ? जैसे वो कुटिया से बाहर नहीं निकल रहा था, तो क्योंकि मेरा स्वरूप ऐसा है कि बस यहीं पे मैं रहने वाला हूँ. तो ऐसे यहाँ बता रहे हैं कि शरीर को आपने पकड़ के रखा है और शरीर यानी मैं ऐसा चिंतन कर रहे हो.
अनादि से, उसने तो 3 दिन तक ही ध्यान किया तो उसमय हो गया वो, और हम तो अनादि से क्या कर रहे हैं, मैं शरीरमय हूँ, यही संस्कार कर रहे हैं और वैसा ही मान रहे हैं खुद को। इस वजह से इस शरीर से बाहर नहीं निकल रहे, शरीर के मोह से बाहर नहीं निकल रहे। जो राग द्वेषादि विकारी भाव ये भी मैं कर रहा हूँ ऐसे उसमें अटक रहे हैं, तो वो सब भाव इसी वजह से हमारे अभी तक शांत नहीं हुए, नष्ट नहीं हुए। किस लिए बता रहे थे? हाँ, मतलब हम जीवत्व है, मुझ में जीवत्व है या मैं जीव हूँ, ऐसा संस्कार हम कब करते हैं, कितना करना चाहिए, तब आपको ये काय म्हणायचं फिक्स होणार असं की मी जीव आहे आणि या शरीरातून बाहेर शरीरात राहणार नाही आहे किंवा शरीरापासून वेगळा आहे, हां असं. हां, म्हणून सांगितलं की जीवत्वाचे संस्कार करा. आजपर्यंत शरीराचे संस्कार केले, त्यामुळं मान्यता बदलली नाही म्हणले. मान्यतेमध्ये आपण हेच घेऊन बसलोय, भलेही तुम्ही शब्दातून शिकलाय सगळं, पण आपली मान्यता बदलत नाही, त्यामुळं अजून आपण शरीर रूपच राहतोय. मैं मम्मी हूँ, मम्मी बनने में खुश है अभी तक. मम्मी ही है ना, हाँ. फिर आपको मम्मी बनने से ही खुशी- पुरुषार्थ कर रहे हैं. वही पुरुषार्थ कर रहे हैं, इसीलिए संसार नहीं खत्म हो रहा है आपका. आप क्या कर रहे हैं, मम्मी के रोल में ही ऐसे घुल मिल गए ना, मैं मम्मी हूँ तो मुझे ऐसा ही करना चाहिए, ऐसा ही मेरा रोल है. हाँ, कर्तव्य मानते हैं, कर्तृत्व लेते हैं वहाँ पे, इस वजह से वहाँ से बाहर नहीं निकल पा रहे हैं, इसलिए अशुद्धता है परिणामों में अपने. तो इसकी अशुद्धता किस प्रकार से है? उत्तर, यद्यपि ये तीनों अशुद्ध पारिणामिक व्यवहार नए से संसारी जीव में है, तथापि क्या बताई गाथा बताओ, द्रव्य संग्रह की 14 नंबर की गाथा, 13 नंबर की गाथा क्या, द्रव्य संग्रह की, मग्गण गुण ठाणे हिय 14 ही हवंतितः अशुद्धणया. बोला अनुजा भाभी. पुढं, विण्णेया संसारी सव्वे शुद्धाहु शुद्धणया. सर्व संसारी जीव शुद्धने से शुद्ध ही है, हाँ शुद्धने से सिद्ध ही है. ऐसे बताया ना वहाँ पे. मतलब क्या बोला, मार्गणास्थान, गुणस्थान, जीव समास, जो भी भेद करते हैं आप, मग्गण गुण ठाणे ही 14 ही हवंती तह अशुद्धनया, ये सब अशुद्धने से जीव के हैं. लेकिन विण्णेया संसारी, ये सभी संसारी के अशुद्धने से सभी भाव है. सव्वे शुद्धाहु शुद्धनया, शुद्धने से सभी जीव शुद्ध ही है. इस वचन से तीनों भाव शुद्ध निश्चयने की अपेक्षा नहीं है, और मुक्त जीवों में तो सर्वथा ही नहीं है. इस कारण उनकी अशुद्धता कही जाती है. कोणाच्या ठिकाणी आहे, कोणाच्या ठिकाणी नाही, म्हणजे तो भाव काय जीवाचा स्वभाव नहीं है, शुद्ध नहीं है, म्हणून त्याला सांगितलं अशुद्ध. उन शुद्ध तथा अशुद्ध पारिणामिक भाव में से जो शुद्ध पारिणामिक भाव है वह ध्यान के समय ध्येय यानी ध्यान करने योग्य होता है, ध्यान रूप नहीं होता. शुद्ध पारिणामिक रूप जीवत्व तो आश्रय करण्यायोग्य आहे, सगळ्यामध्ये आहे, आणि तोच आश्रय करण्यायोग्य आहे. जो अशुद्ध पारिणामिक भावमधला जीवत्व आहे तो सापेक्ष आहे, कर्मांची अपेक्षेने सहित आहे. म्हणून म्हटलं ना की इंद्रियांमध्ये किंवा आपल्या बलामध्ये चांगलं चिंतन घटवलं होतं एकाने, की जे 10 प्राणरूप जीवत्व आहेत, कुठले 10 प्राण, सोनल 10 प्राण कुठले, 5 इंद्रिय, इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. ते किती ते मी सांगायचं ना, 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. तर हे जे 10 प्राणरूप जीवत्व आहे, तर ह्या 10वर ठीक आहे मी त्याच्यापासून भिन्न आहे, ह्याचं चिंतन करण्यायोग्य आहे. पण किती आपण त्या रूप झालो आहे असं वाटतंय का, जर असं टॅली करून बघायचं. मग त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की जे 10 प्राणमध्ये 5 इंद्रिया घेतलेत आणि परत काय बल वेगळं घेतलं,
मग काय बल काय वेगळं आहे का तुमच्या पाच पाच इंद्रियापासून? मग का त्याच्यात घातलं? मग का असं? काय बल म्हणजे सगळं शरीर आलंय, त्याच्यात शरीराचं बळ आलंय, मग त्यात पाच इंद्रियांचं बळ पण आलंच की. का? काय बल हे अभेद आहे, आणि जेव्हा भेद करून सांगितलं त्यावेळेस पाच इंद्रिय झाल्या. म्हणून पाच इंद्रियांचं प्राण म्हणणं वेगळं, कारण काय बल सगळ्या जीवांकडे आहे, पाच इंद्रिया सगळ्या जीवांकडे नाही आहेत, त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन होणार, जे जाती करणार जीवाच्या. हां, मग त्याच्यात सांगितलं त्यांनी की प्रत्येक इंद्रियामध्ये तुम्ही कसं प्राण ओतलाय किंवा त्याला कसं प्राण मानताय हे समजत नाही आत्ता तुम्हाला. पंचेंद्रिय अवस्था आहे भलेही आत्ता तुमची, तर त्या पाच इंद्रिया रूपच झालाय तुम्ही सगळ्या. एखादं इंद्रिय निकामी झालं तर बघा की विचार करून की कानाला ऐकू यायचं बंद झालं तर असं वाटतं जीव गेला, डोळ्याला दिसायचं नष्ट झालं तर काय झालं? सगळं जग संपलं, सर्वस्व संपलं असं भाव भासलं. आता ते तर असंच आहे. हां, ते आता 5-10 म्हणूनच काल आम्ही घटवलं 10 प्राण नाही आहेत, आता 10पेक्षा जास्त प्राण झालेत सगळ्यांचे. नाही 10 प्राणापेक्षा आता कितीतरी घटवले म्हणून. 11वं प्राण धन आहे, 12वं प्राण अन्न आहे, आता 13वं प्राण मोबाईल आहेत म्हणतात. त्याला प्राण करू नका, शाणे असणार तर जेवढं त्याच्यापासून अलिप्त राहतं तेवढं चांगलं आहे. हां, म्हणजे मला म्हणायचं आहे चतुरिंद्रिय जीव आहेत त्यांना काय जीवत्व नाही आहे का हो? कर्णेंद्रियाशिवाय त्यांचं जीवन नाही आहे का? मग कसं ते राहू शकतायत? मग मी काय करतोय, लगेच त्या इंद्रियांचं काम कमी झालं बंद झालं की आपलं जीव वर खाली, कसं जगू? म्हणून सांगितलं होतं ना मागं, आजोबा होते आमचे, त्यांना कमी ऐकू यायला लागलं तर म्हणले मी काय करू येऊन तिथं, म्हणले मला काय ऐकायला येत नाही, नको वाटतंय सगळ्यांच्या मध्ये बसायला. म्हटलं त्यांना जिनवाणीचे शब्द पडतात कानावर, नाही म्हणले मला ऐकायलाच येत नाही तर मी काय करणार तिथं बसून, नको नको व्हायला लागलं आता असं. म्हणजे असं त्याच्याशी एकत्व जितकं राहत जातं ना. हां, आणि शेवटी ऐकनाचा परिणाम असतो. घरात राहून मोहीच्या सान्निध्यात राहून तिथले शब्द तर ऐकणारच की, ओरडून बोलून ऐकणारच की, मग इथला ऐका ना त्यापेक्षा. हां, कशाला मला काय ऐकायला येत नाही का? ओरडून बोलल्यावर. मग इथं ते म्हणून आले ते मतिमंद आहेत त्याला घेऊन आले तिथं, म्हणून ते की सान्निध्यामध्ये असं राहावं येऊन, ज्याचं की परिणाम होईल काहीतरी आणि संस्कारांनी फरक पडत असतो. शेवटी जाऊ दे, आता तुम्हाला इफेक्ट दिसू दे नाही दिसू दे, त्या जीवाचे परिणाम तरी तसे चालू राहिले आणि मिळतं त्यांचं. हां, घरामध्ये जेवढं राहणार ना, उलट काय म्हणले राणीताई, जेवढं इंद्रिया नष्ट होणार आहेत ना त्याच्या आधी इथं येऊन राहावा. इंद्रियांचं काम बंद पडल्यावर घरात राहायचं नाही. काल मला एकांचा फोन आला होता आणि त्यांना मी असंच म्हणले, माताजींच्या सहवासात राहावा, तुम्हाला समजणार सगळं कसं असतं भावलिंगीची चर्या वगैरे. ते अनोळखी आहेत, म्हणजे अनटच्ड आहेत, अजून माताजींकडे कधी आलेले नाही आहेत. बेळगावला गेलो होतो ना आम्ही, त्यावेळेस तिथं भेटलेले अनेक जण. मग त्यांना सांगितल्यावर त्यांना इतका आनंद, म्हणले नाही मला साधूंच्या सहवासातच राहायची इच्छा, अजून फॅमिली आहे बरं का बरोबर सगळी. म्हटलं तरी पण ते म्हणले नाही, घरातल्या सगळ्यांना इच्छा आहे अशी की धर्मासाठी आपलं जीवन जावं, म्हणजे नवरा बायको आणि मुलगा असा आहेत घरामध्ये, पण इतकी प्रवृत्ती सगळी स्वाध्याय ध्यान दान सतत ह्याच्यात सानिध्यात राहणं असे. म्हटलं गुरु एकदाच निवडायचा असतो जीवनामध्ये, सारखं नाही. जेव्हा ते निवडणार, जेव्हा त्यांचं सानिध्य मिळवणार त्यावेळेस परीक्षा असायला पाहिजे आपली, आणि तो ठाम असायला पाहिजे. म्हणून म्हटलं पहिल्यांदा इथं या, निर्णय करा, ऐका शिका आणि अनुभव करा म्हणलं. तर त्यांची इच्छा इतकी की यायचं आहे, खरंच यायचं आहे इथं असं. म्हणजे मला म्हणायचं आहे शरीर बंद पडल्यावर येऊ नका, सगळे इंद्रिया सगळे काम करायचं सगळं संपल्यावर मग इथे येतात, मग त्यावेळेस काय मदत होणार हो? तुमची तुम्हाला मदत होत नाही, दुसरं कोण काय करेल की सांगल कोण, उपदेश देईल वगैरे. पण हां, मग म्हणजे मला म्हणायचं आहे इंद्रियांमध्ये जोपर्यंत जीवत्व बघतो ना आपण, हे इंद्रिया म्हणजे मी, त्यांचं अस्तित्व आहे तर माझं अस्तित्व आहे, त्यांचं काम बंद पडलं तर कधी संपतंय जीवन, असे भाव होऊ लागतात. मग म्हणून म्हटलं आता बघून आलो आम्ही जयश्री काकींना, त्यावेळेस त्यांना पण आता शरीरात काही त्रास कमी आहे का?
म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी झाली आहे, शरीरातली शक्ती कमी झाली आहे, पण ज्ञानाच्या धारेवर कसं जगतो जीव हे दिसतं प्रॅक्टिकली. नाहीतर आपण किती वळणार, किती त्रास करून घेणार जेव्हा असं उदय सुरू होणार त्यावेळेस. म्हणून म्हटलं त्या उदयाच्या पूर्वी स्वतःला असं तयार करा. येणार आहेत सगळ्याला उदय येणार आहेत. जो कोणी या भवात जन्मलाय ना, तर सांगितले या भवाच्या शेवटी असे अनेक उदय असतात जे याच भवात तुम्हाला नष्ट करायचे असतात भोगून. आणि मग त्यावेळेस हेच आहे सगळ्यात पहिल्यांदा, शरीराची शक्ती कमी होणार, सगळ्या इंद्रिया शिथिल होणार, कार्य करायचं सगळं थांबणार त्यांचं, कुठंतरी पचनव्यवस्था बिघडणार, कुठंतरी सगळे असे अनेक प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून म्हटलं की ते सगळं सुरू होण्याच्या पूर्वी आपली ढाल तयार ठेवा. मुनिराज काय करतात हो? बरोबर. आणि म्हणलं ना, म्हणून आयुष्यभर हे संस्कार करत नाही ना, मग त्या शेवटच्या समयांमध्ये रिकामा असतो. तुम्हाला गादीवर बेडवर ठेवलेलं असते एके ठिकाणी कोपऱ्यामध्ये, दिवस रात्र काय चिंतन करणार? नाही, आणि इतकं मग संकलेश सुरू होतो ना, त्यामुळं मग ते उपयोगी नाही होत. म्हणजे तुम्ही म्हणून म्हटलं ना, आज जितकं वर्चस्व गाजवायला जाणार दुसऱ्यावर, किंवा काय म्हणतात त्याला, आपण इतरांवर जोर करायला जातो, आपलं कर्तृत्व त्यांच्यावर लादायला जातो, असे अनेक आज जे शक्ती असताना तुम्ही करताय ना, ह्याचा परिणाम तुम्हाला लवकर भोगायला मिळणार. तुमचं आयु संपायच्या वेळेस जी काय असणार ना परिस्थिती, तुम्हाला एका कोपऱ्यात ठेवणार आणि तुमच्या एकाही शब्दाला कोणी मान देणार नाही, म्हणणार कोणी बोलू नका. त्यावेळेस काय करणार हो? म्हणजे म्हणायचे की आत्ता ज्ञानाचं असं बळ वाढवायला पाहिजे की, म्हणून काल आम्ही असं घेतलं होतं की आत्मबल हेच सगळ्या बलाचं कारण आहे. मग त्याच्यामध्ये एक असं दाखवलं होतं उदाहरण की 3 बल, मनोबल, वचनबल आणि काय बल आहेत. 10 प्राणामध्ये तुमच्या 5 इंद्रिया आणि 3 बल घेतो ना आपण. त्या 3 बलामध्ये मनोबल, वचनबल आणि काय बल, तिन्हीमध्ये कुठलं श्रेष्ठ आहे सांगा? आणि शरीरात शक्ती नसेल तर नुसतं मनोबलाने कसं कार्य करायचं? ते उदाहरण सांगतात ना आम्हा, ते परचक्र आला होतं आणि त्यावेळेस ह्यांचं सैन्य कमी राहिलं होतं. म्हणल्यावर त्या सेनापतीने काय केलं, नेलं त्या मंदिरामध्ये, आणि मंदिरात नेल्यावर दर्शन केलं आणि सांगितलं आपण टॉस करू. म्हणले जर काय छापा आणि काटा, जर समजा ही देवी, हे देव आहेत ते मंदिरातले खूप जागृत दैवत आहे, आणि जर यांनी कौल दिला तर समजून घ्या आपण जिंकणारच. आणि मग ते कुठलं छापा पाय का काटा पाय सांगा तुम्हाला, जे आहे त्याच्यावर ते सांगितलं त्यांनी. आणि मग ते म्हणला की उडवला चीट ते सिक्का आणि दाखवलं सगळ्या ह्यांना, सैनिकांना. म्हटले बघा देवीने आपल्याला काय, देवाने आपल्याला मार्ग दाखवला आणि सांगितलं की तुम्ही लढणार तर जिंकणारच. आणि असं तेज आलं, असं बळ आलं त्या सैनिकांमध्ये, ते 10 सैनिक 100 सैनिकांशी जाऊन लढले आणि मग जिंकून आले परत. म्हणजे अशक्य होती ती गोष्ट ॲक्च्युली, पण तरीसुद्धा त्यांना फेस केला आणि जिंकून आले. परत जाताना सुद्धा मंदिर लागलं ते. मग दर्शन करताना परत सेनापती काय म्हणले दर्शन करून जायचं का सगळे विचारल्यावर. म्हणले कुठं दर्शन करायचं आहे? म्हणले हिच्यामुळं तर, या देवामुळं तर जिंकलो आपण. म्हणले की ते सिक्का दाखवलं त्यांनी, त्याच्या दोन्ही साईडला सेम होतं. छापा काटा काय असते ना, ते उलटं सुलटं 2 नव्हतं. हां, मग कोण जिंकवलं त्यांना? म्हणले तुमचं मनोबल जे होतं ना, त्याच्यावर तुम्ही जिंकलात नाही, आपण जिंकणारच हे जे तुम्ही निश्चय केलात ना, त्याच्यामुळं त्या सगळ्या शत्रूंना सहज जिंकू शकला. बरोबर. म्हणून म्हणलं ना की मनोबल असेल तर, काल आम्ही हे घेतलं होतं दुपारी पोरात बरोबर हो, की शारीरिक शक्ती एखाद्याने बिल्ड केली, बॉडी बिल्डर असेल, 6 पॅक बनवले त्यांनी. म्हणले मरायच्या वेळेस किती त्याचं शरीर, ते एका उदाहरणामध्ये सांगितलं त्यांनी, ते कोण होता, गामा पैलवान हो ना नाव त्याचं. तर म्हणला शेवटच्या समयाला इतकं शरीर शिथिल पडलं, इतकं त्याचा हात उचलून स्वतःला कार्य करता येईना.
तोंडावर बसलेली माशी हलवता येईना त्याला. म्हणजे इतकं अवजड शरीर शेवटी. हां, त्याच्यामध्ये एक सगळे उदाहरणातच चाललंय. एक उदाहरण असं सांगितलं होतं की ते सेठजी असतात आणि त्या सेठजींकडे भरपूर पैसा असतो, ते कर्जाने देत असतात हो, पण त्यांनी असे आवाढव्य असे असतात. आणि त्या गावातल्या एका शेतकऱ्याला मदत पाहिजे होती पैशासाठी म्हणून, आणि त्याची 3 मुलं होती. मग 3ही मुलं एकापेक्षा एक भारी होती बरं का. भारी म्हणजे उलटं समजून घ्या. तर पहिल्या मुलाला सांगितलं की जा आणि सेठजींना सांग गावातनं त्या सेठजींच्या बंगल्यावर जाऊन तिथं आण म्हणून, पैसे जाऊन आपल्याला लग्नासाठी पाहिजे आणि त्यांना सांगून आण, माझं नाव ते देतील तुला. मग ते बाकीचं काय बोलू नकोस, फक्त एवढंच बोल आणि घेऊन ये, माझं नाव सांग. बरं म्हटला. पोरगा गेला. जाऊन गेल्यावर पहिल्यांदा बघितलं तर महालाचं खाली दरवाजा होतं आणि वर सेठजी बसले होते. म्हटल्यावर ते चढून जाताना विचार करते, गेला एकदम अरुंद रस्ता, असं छोटंसं जिना होतं. वर चढून गेल्यावर बघितलं तर सेठजी मोठ्याच्या मोठ्या खुर्चीमध्ये बसलेले, असे अवाढव्य त्यांचा आकार वगैरे असं बसले होते. म्हटल्यावर त्यांच्या समोर जाऊन उभारला आणि विचार करत बसला. म्हटलं कोण आहे तुम्ही, कुठून आला, काय पाहिजे, असं विचारले सेठजी. मग ते त्याला विचारायचं जे होतं ना, विसरून गेला, सांगितलं नाही त्यांनी काय ते. म्हटला मी विचार करायला लागलो. म्हटलं काय विचार करायला. म्हटला तुम्ही एवढे करोडपती सेठजी, म्हटले जिना इतका छोटा, तुम्ही इतके मोठे, तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं. आता पैसे ते सेठजींनी मारून हाकलून बाहेर काढलं त्याला. आणि गेल्यावर घरी आता वडील विचारले, घरी गेल्यावर वडील विचारले काय झालं, पैसे दिले नाहीत का त्यांनी. मग त्यांनी आपलं हे सगळं सांगितलं. म्हटल्यावर वडील पण ओरडणारच की. शेवटी दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसरा मुलगा पण तसलाच. ते गेला, ते पण तसंच सगळं बघून, त्यांच्याकडं बघून म्हणले भाऊ आला होता माझा आणि तो म्हणाला असल्या अरुंद रस्त्यातनं कसं बाहेर काढायचं ह्यांना, असं विचार करायला. तर किती सोपं होतं म्हणला, मेल्यावर हातपाय तोडायचे आणि बाहेर काढायचं. त्याला पण हाकलून काढले. तिसरा मुलगा आला. तिसऱ्या मुलांनी काय केलं, त्याला पण तसंच दिसलं ना सगळं दृश्य. दिसलं त्यांनी काय म्हटला दोघं भाऊ पण शाणेच आहेत. म्हणले इतकं काय करायची आवश्यकता आहे का, म्हणले ना तुम्ही चौथे झाला काय, वरनं टाकायचं म्हणले. ते म्हणला कशाला खाली न्यायचं, वर न्यायचं, तोडायचं. म्हणलं इथं आग लावून टाकायची जिन्यालाच. किती पैसे मिळाले हो. कशासाठी सांगत होते. हां, म्हणजे शारीरिक बल हे मला सांगायचं होतं की किती काय बल असेल तर त्याचा उपयोग नाही. शरीराची शक्ती ही तुम्हाला उलट नंतर बाधक ठरती, माहिती का. जेवढं तुम्ही शरीर जास्त हां म्हणजे एक तर आत्मिक बल, नाहीतर म्हणा मनोबल, ज्ञानाचं बल म्हणा, नाहीतर मनबल म्हणा. ज्याच्याजवळ ते आहे ना, तो जीव सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. मग बाहेर काय तुमच्याजवळ परिस्थिती काय, ते शरीराची कशी असू देत, धनाची कशी असू देत, संयोग कसाही असू देत, मनोबलाच्या जोरावर प्रत्येक जीव. आता म्हटलं ना, म्हणून तर श्रेणिक राजा नरकामध्ये आहे तर आत्मबलावर जागृत आहे. बाकीचं सगळं तर संयोग प्रतिकूलच आहे. त्यामुळं तिथून बाहेर पडायचं तर रावणाचं पण काय सांगितलं, म्हणजे भावी तीर्थंकर होणार आहेत रावण. आत्ता कुठे आहे, तिसऱ्या नरकात. पण अजून तीर्थंकर प्रकृती बांधली नाही आहे, तर ते तिथून येणार म्हणले. इथून आता मला तसं काय आधार मिळाला नाही शास्त्रात, पण आज मी असं ऐकायला मिळालं, ते सांगते की ते तिथून येणार मनुष्य होणार, चक्रवर्ती वगैरे. इथून जाऊन देवगतीमध्ये जाऊन मग खाली आल्यावर त्या भवात नरक मोक्षाला जाणार. म्हणजे आत्ता काय चालू आहे वर्तमानामध्ये, सगळ्या इंद्रिय रूप स्वतःला जो मानतोय त्यानुसार परिणमन करतोय तर नियमाने दुःखाला प्राप्त होतो. म्हणून या 10 प्राणांवर काय जगू तुम्ही. आहेत प्राण तुम्हाला बहिरंगामध्ये, पण तरीसुद्धा ते म्हणजे मी ही भावभासना जिथं असणार तिथं नियमाने दुःखाला प्राप्त होणार. माहिती सांगतायत काय, जर समजा कोणी काय बलधारी बॉडी बिल्डर असेल पण मनोबल खचलं त्याचं, म्हणजे पैलवान आहे पण मनोबलाने जर दुर्बल झालाय, समजा त्याचं घरामध्ये
बरोबर. कुस्तीच कशाला, बाकीच्या सगळ्या ठिकाणीच. हां हां, कुठलीही कॉम्पिटिशन असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला जे बळ देतात ना ते बाहेर शरीरातनं बळ कोण देत नाही, वचनातून म्हणा किंवा ज्ञानातून बलवान बनवतात. हां, म्हणजे जिथं ज्ञानाचं बल वाढलं तिथंच त्याला ते कार्यकारी ठरणार. तर असा काय बलधारी कोणी पैलवान असेल, त्याच्या घरात समजा ॲक्सिडेंट झाला कोणाचा तरी, इष्टाचा वियोग झाला, त्याचं काय बल किती कामाचं, रोग झाला जाऊ देत, किती कामाचं काय बल आहे ते शरीर, म्हणजे उलटं इतरांना बोज वाटू लागतो, म्हणजे त्याचं सगळं करणं सांभाळणं वगैरे वगैरे. तर ॲक्सिडेंट झाला, रोग झाला, त्याचा मुलगा हरवला समजा नुसतं, तरी त्याचं काय बल किती कार्यकारी, म्हणजे शरीराची शक्ती मॅटर करत नाही हे सांगायचं आहे कशातही. जर मनोबलच खचून गेले तर वचनबल कमी होते आणि त्यामुळं मग शरीरसुद्धा असं शिथिल पडत जातं की शक्ती असून सुद्धा नसल्यासारखं भासित होऊ लागतं. जसं म्हणलं, घरात एकदम किती पाहुणे आले, 10 जण आले आणि सुनबाई गावाला गेल्यात. आता काय करणार, वैशाभावी एकटेच घरामध्ये. मग ते एवढे जण आले ना, ह्या विचाराने तुम्ही जास्त खचून जाता. पण जर तेच इष्ट असतील लोक तर सगळी त्यांच्याविषयी सहज त्यांनी कार्य होऊन जातं. जाऊ देत कोण मदत केलं नाही तरी सुद्धा त्यात आनंद असतो एक आपला. हां हां, पण तेच 4 लोक असे आले की जे तुमच्या विरोधी असतील, तुम्हाला त्यांच्याविषयी काय अनुराग नाही आहे, असे कोणी घरात आले तर किती त्रास झाला आज मला, किती मला काम पडलं, असं वगैरे एक तुम्ही म्हणायचं ना. म्हणूनच विचारातूनच बलवान होता, विचारातूनच दुर्बल होता. म्हणून म्हणतात दुसऱ्याची सेवा आपण करत नाही तर आपण आपल्यासाठी तसे निषेध बांधतोय की तुम्ही कुठं गेला तरी पण तुम्हाला या म्हणणार लोक, कशाला आला म्हणणार नाही. जसं कोणी मनुष्य आहे आणि त्याला काय समजा इन्फेक्शन झालं, जसं की कोरोना झालं, ते म्हणलं ना, ते पैलवान असेल आणि त्याला डास नुसता चावला, कसला डास होता माहीत नाही, पण डेंग्यूची साथ चालू होती बाहेर, काय झालं सांगा, शरीराने धष्टपुष्ट एकदम, काय बल नव्हतं का, होतं. मग शरीर काय म्हणलं, ते डास नुसतं येऊन बसला आणि चावला असं कळलं, सगळं काय बल सुद्धा नष्ट होतं, तिथं लगेच जाऊन हॉस्पिटल. नाही ते सापाचे काहीतरी पडलेलं अंश होतं ना, ते खाल्लेलं अन्न असं, आणि ते कळलं त्याला 4 वर्षांनी 10 वर्षांनी कधी, त्यावेळीच तो जीव तिथं त्यावेळी मेला बरं का, तोपर्यंत मेला नाही. का मेला हो, कोण चावलं. म्हणजे मला म्हणायचं, तुम्ही पण जेव्हा जगताय ना आपल्या संसाराच्या या सगळ्या क्रियांमध्ये, तर तिथं या इंद्रियांवर जगू नकात, शरीरावर जगू नका. त्याच्यापासून भिन्नता जेवढी आपली चालू राहणार ना ज्ञानामध्ये, तितकं आत्मिक बल वाढणार आहे आणि त्याच्या निमित्तातच आपलं काय म्हणायचं, दुःख नष्ट होणार आहे, सुखरूप, भलेही संसारात असला तरी सुद्धा सुखरूपाने कार्य चालू राहणार. म्हणून असं सुख भोगायचं असेल तर स्वतःला इंद्रियापासून ज्ञानात विभक्त करा. असं शरीराला तोडून वेगळं करायचं नाही आहे आपल्याला. ज्ञानामधून स्वीकारा की 10 प्राण म्हणजे मी नाही आहे, 10 प्राणांवर जगणारा मी नाही आहे, मी तर जीवत्वावर जगतो. सतत जीव आहे याची भाववासना चालू ठेवली तर हे प्राण सहज वेगळे भासित होऊ लागतात. म्हणून त्यापासून मी वेगळा आहे असं जाणीव करा. जाणा अतींद्रिय ज्ञान स्वरूपाला जाणा. हा मी शुद्ध आत्मा चैतन्य प्राणांवर जगणारा आहे. शरीराचे बल म्हणजे माझे स्वरूप नाही. स्वतःचे आत्मबळ जाणा, ज्ञानाची शक्ती जाणा. अनंत ज्ञानाचा धारी, अनंत बलाचा धारी हा मी चैतन्यमय जीव आहे.
निर्देहस्वरूपोऽहम् अनन्तबलस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन.